नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं. अर्थात घडामोडी घडलेल्या आहेत, मोठ्या घडामोडी आहेत आणि अनपेक्षित अशा घडामोडी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या दिवशी आपण बघतोय. काही प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित केलेले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं निष्ठावंतांना डावललं आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण विचारतोय. सत्तेसाठी भाजप आयाराम गयाराम प्रवृत्तीला प्रोत्साहन देत आहे का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. आणि या विधान परिषद निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना धक्का बसणार का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. आपल्या सोबत मान्यवर आहेत स्टुडिओमध्ये. विद्या चव्हाण आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार. गणेश हाके, भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. आणि विश्वंभर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षक आहेत. त्यांची सुद्धा मतं या निमित्तानं महत्त्वाची आहेत. डॉक्टर राजू वाघमारे, काँग्रेसचे प्रवक्ते, या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत असणार आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सगळ्यांचं स्वागत. आणि पहिला प्रश्न खरं तर गणेश हाके तुम्हाला विचारायचा आहे, कारण जितके उमेदवार भाजप उभे करेल असं वाटत होतं, त्यापेक्षा अधिक उमेदवार भाजपनं उभे करण्यामागची रणनीती तुमची काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निष्ठावंतांना का डावललं गेलं भाजपमध्ये असं तुम्हाला वाटतंय? मंदार, या निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्या पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पक्षाची इच्छा असते आणि त्या अनुषंगाने त्या पद्धतीनं प्रत्येक पक्ष आपली एक स्ट्रॅटेजी ठरवत असतो. आणि भारतीय जनता पार्टीने सुद्धा एक स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे. आणि भारतीय जनता पार्टीची 6 उमेदवार त्यांनी दिलेले आहेत आणि 6ही उमेदवार हे विजयी होतील असा भारतीय जनता पार्टीला विश्वास आहे. आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी प्रयत्न करेल. तुम्ही म्हणता की स्ट्रॅटेजी आहे, रणनीती आहे. प्रश्न तुमचा होता हा निष्ठावंतांच्या संदर्भामध्ये विचार. निष्ठावंतांना डावललेलं आहे. पक्षामध्ये अनेक निष्ठावंत आहेत. पक्ष अशा स्वरूपाच्या म्हणजे तिकीट देत असताना सगळ्याच गोष्टीचा विचार करतो. आणि भारतीय जनता पार्टीनं याही वेळेला विधान परिषदेला आणि राज्यसभेला तिकीट देत असताना सर्वच गोष्टीचा विचार केलेला आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना, सर्व घटकांना सामावून घेतलेलं आहे. निष्ठावंतांनाही याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे लोक आमच्यावरती विश्वास ठेवून आमच्या पक्षात आले, अशा नवीन आलेल्या लोकांना सुद्धा या निमित्तानं पक्षानं संधी दिलेली आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारची आपण म्हणता तसं की भारतीय जनता पार्टीनं की निष्ठावंतांना डावळलं आणि वगैरे असा प्रकार नाही आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता की असा काही प्रकार नाही आहे. या सगळ्या संदर्भामध्ये विद्याताई तुम्हाला हे पटतंय का? कारण भाजपनं एकीकडे कोटक यांना तोंड टेकले का होईना आपण समजू शकतो की त्यांना बंडखोर आता म्हणायला लागेल पक्षाला, पण कोटक यांनी उमेदवारी स्वतःची भरलेली आहे. ती रणनीतीचा भाग आहे की त्यांनी बंडखोरी केलेली आहे? नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? स्वतः हाके साहेबांना ते म्हणायला इतकं जड जातंय, म्हणजे बोलताना एक आणि मनात वेगळं असं झालंय. ते प्रत्यक्ष दिसतंय. कारण भाजपचे जे पहिल्यापासूनचे पक्षात असलेले एकनिष्ठ म्हणायला पाहिजे आपण त्यांना, किंवा पार्टीसाठी काम करणारे, लोकांसाठी काम करणारे असे जे निष्ठावंत कार्यकर्ते किंवा नेते जे असतील, ज्यांच्या अपेक्षा होत्या, अशा लोकांना डावलून बाहेरच्या लोकांना तिकीटं दिलेली आहेत. हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे आणि ते खरं तर कबूलही करायला पाहिजे. आणि म्हणजे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे खरं म्हणजे. पण वरून बघताना हे बाहेरच्या माणसांनाही जाणवतंय. आतमध्ये पक्षामध्ये किती धुसफूस झाली असेल हे आपण वेगळं सांगायला नको. परंतु मुख्यमंत्र्यांनी वारंवार म्हणजे सभागृहात सुद्धा आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा वारंवार सांगितलं होतं की ही निवडणूक बिनविरोध होईल. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येकाचं जे संख्याबळ आहे त्याप्रमाणे भाजपचे 5 निवडून येतील, शिवसेनेचे 2 येतील, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आमचे तर इंटॅक्ट मतं आहेत आणि आम्ही त्याच्यावर आमच्या दोघांच्या बळावरती निवडून येणार आहोत. परंतु असं वारंवार सांगून सुद्धा अशा प्रकारे घोडेबाजार करायला प्रोत्साहन कोणी दिलं असेल तर त्याच भाजपने दिलेले हे आपण सगळ्यांनी आज बघितलेले आहे. कारण अशा प्रकारे निवडणुकांमध्ये मी याला चुरस म्हणणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे ही चुरस निर्माण झाली असं म्हणता येणार नाही. कारण ज्याचं संख्याबळ जेवढं आहे आणि जेवढे उमेदवार त्याचे निवडून येणं शक्य होतं
त्याच्यापेक्षा जास्तीचे उमेदवार देणं म्हणजे कुठेतरी काहीतरी आपल्या वाटेला येतंय का? म्हणजे घोडेबाजार करायला प्रोत्साहन देण्याचा प्रकार जो कोणी केला असेल तो आज भाजपने केला आणि सत्ताधारी पक्षाने केला. तुम्ही म्हणताय की हे प्रोत्साहन दिलं गेलेलं आहे घोडेबाजाराला, अत्यंत गंभीर आरोप आहे खरं तर या अर्थाने जर का आपण बघितलं तर. पण डॉक्टर राजू वाघमारे, एकूण जी परिस्थिती आहे आताच्या याच्यामध्ये, भाजप गणेश हाके म्हणतात की रणनीतीच्या माध्यमातून आतापर्यंतचा उमेदवार एक जो अधिकचा उमेदवार भाजपने दिलेला आहे आणि या उमेदवाराच्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला असं वाटतं का की ही रणनीती जी भाजपची आहे ती कामाला येईल? कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यामुळे कुठे संभ्रम निर्माण झाला असं तुम्हाला वाटतं? नाही मंदारजी, भाजपची रणनीती काही कामाला येणार नाही, कारण ती भाजपची अपरिहार्यता आहे. तुम्ही जर भाजपकडे बघितलं तर विधानसभेच्या निवडणुका घ्या, लोकसभेच्या निवडणुका घ्या, महाराष्ट्रातल्या घ्या, आसामच्या घ्या, भाजपकडे स्वतःचं कार्यकर्त्यांचं असं काहीही बळ नाही. संपूर्ण भाजप पक्ष अर्ध्यापेक्षा जास्त आयात केलेल्या लोकांवर उभा आहे. आज विधान परिषदेचे जर तुम्ही यांचे उमेदवार बघितलेत तर प्रसाद लाड घ्या किंवा दरेकरजी घ्या किंवा ते आर्यन सिंग घ्या, या सगळ्यांचं उपद्रव मूल्यापेक्षा यांचं मूल्य जास्त आहे. या प्रत्येकाचं जे मूल्य आहे ते यांना निवडणुकीमध्ये, या कदाचित मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं मूल्य जे आहे त्यांच्या स्वतःकडे असलेलं, त्या मूल्याचा परिणाम आहे. बाकी जर तुम्ही राजकारणाच्या दृष्टीने बघितलं तर आर्यन सिंग सोडले कारण ते उत्तर भारतीय महासंघाचे अध्यक्ष आहेत आणि उत्तर भारतीयांचं जे प्रमाण या मुंबईमध्ये आहे त्यांना चुचकारण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. पण दरेकर घ्या किंवा प्रसाद लाड घ्या, तसं बघायला गेलं तर मुंबईच्या राजकारणात तसा तेवढा म्हणावा तसा प्रभाव स्वतःच्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त काय ते गाजवू शकलेले नाहीत. मग जे माधव भंडारी आज एवढे वर्ष या बीजेपीला म्हणजे प्रवक्ते म्हणून साथ देत होते किंवा हाकेजी स्वतः इतके वर्ष त्या पक्षात होते, मग हाकेंपेक्षा कदाचित दरेकरांचं मूल्य जास्त आहे असं पक्षाला वाटत असेल आणि त्याचं हाकेंना त्याचं कौतुक पण वाटत असेल तर तो बीजेपीचा अंतर्गत प्रश्न आहे. पण प्रश्न असा आहे मंदारजी शेवटी की आपल्याला असणारे उमेदवाराची संख्या याच्यापेक्षा जास्त ज्यावेळी तुम्ही उमेदवार उभे करता त्यावेळी तुम्हाला ह्या प्रकरणामध्ये, या निवडणुकीमध्ये तुम्हाला घोडेबाजारच करायचा आहे. आणि जर बीजेपीची प्रवृत्ती ही घोडेबाजाराचीच आहे आणि हाके जे आता म्हणतात आम्ही सगळ्यांना साथ देतोय, सगळ्यांना घेतोय, हा पण हे घेत असताना तुम्ही हा विचार का नाही करत की ज्या लोकशाहीमध्ये पैसे देऊन जर उमेदवार खरेदी करण्याची पाळी येत असेल तर ती परिस्थिती तुम्ही आणताच कशाला? एक या मुद्द्यावरती येऊया. गणेश हाके, तुमच्याकडे पण त्या मुद्द्यावरती येतो. तत्पूर्वी विश्वंभर चौधरी, दोन शब्द आतापर्यंतच्या या चर्चेमध्ये आपण ऐकलेले, घोडे बाजार आणि एक मूल्य, काय या दोन शब्दांच्या अवतीभोवती तुम्ही बोलाल? नाही, मी बीटिंग अराउंड द बुश नाही करणार. मी सरळच म्हणतो की गेले काही दिवस जशा शाळा कॉलेजमध्ये पेड सीट्स असतात, म्हणजे मेरिटवर पास होत नाही ते पेड सीट मधून जातात, पैसे देऊन, अनुदानी काय देणग्या देऊन, डोनेशन देऊन, तशा राजकारणामध्ये राज्यसभा आणि विधान परिषद या बऱ्याचपैकी पेड सीट झाल्या. ते सगळ्या पक्षांच्या बाबतीत खरं आहे आणि हे आपल्याला केव्हा कळेल जेव्हा आपण त्या पक्षातल्या प्रामाणिक लोकांना बोलतो आणि आपण म्हणतो की अहो तुम्ही 15 वर्ष या पक्षात आहात, तुम्ही अजून कसे आमदार नाही झाला, तेव्हा ते सांगतील तुम्हाला की माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी आमदार झालो नाही. इतकं सगळं स्पष्ट आहे. म्हणजे याच्यात आता घोडेबाजार हाही शब्द असो किंवा मूल्य हाही शब्द असो, आता हे त्याच्याही पुढे गेलेले असं मला वाटतं. आणि हा निखळ एक व्यवहार झालेला आहे की विधानसभेत मेरिट, इलेक्टिव्ह मेरिट असतो, पण विधान परिषदेत बऱ्यापैकी म्हणजे त्याला अपवाद आहेत नक्कीच. म्हणजे आता आज निवडून जे भाजपाचे झाले, नामांकित झाले ते विनय सहस्त्रबुद्धे असतील असे अपवाद आहेत. पण जर आपण म्हणजे बाय अँड लार्ज असं जर आपण बघितलं तर सगळे पक्ष या सीटा विकायला काढतात. ही एक वस्तुस्थिती, ती काही कोणी नाकारणार, प्रामाणिक कार्यकर्ता कोणता नाकारणार नाही. आता मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्षात अंतर्गत रोष आहे का, तर तो दिसतो मला तरी, तो सोशल मीडियावरून दिसतो. मी तर काही कोणत्या नेत्यांना फोन नाही करत, परंतु सोशल मीडियावरून नक्की दिसतं की तो रोष आहे. माधवराव भंडारींच्या बद्दल तो खास करून आहे, ज्याचा उल्लेख आता राजू वाघमारेजींनी केला, अगदी बरोबर उल्लेख केला, तो दिसतोच आहे मला. प्रवीण दरेकरांचं एकीकडे मुंबई बँकेचं रेकॉर्ड होतं की तिथे त्यांचा तो भ्रष्टाचाराचा मामला त्यांच्यावर ऑलरेडी चालू आहे. माहित नाही की ते आमदार झाल्यावरही तो मामला कधी वर येईल. आणि असं असताना, अनेक गोष्टी त्यांच्या असताना सुद्धा खरं म्हणजे आणि ते पडले होते, डिपॉझिट पण त्यांचं जप्त झालं होतं इलेक्शनमध्ये मागच्या मनसेतून आल्यावर सुद्धा. तर त्यांच्यात काय इलेक्टिव्ह मेरिट पाहिलं, माधव भंडारींमध्ये काय नाही पाहिलं, असा प्रश्न लोकांचा स्वाभाविकपणे येतो आणि तो यावा लागतो. आता झालं असं होतं की भारतीय जनता पक्ष हा कधी सत्तेत नव्हता, त्यामुळे या गोष्टी बऱ्यापैकी दबल्या जात होत्या. शिवाजीराव भोसले एक फार चांगलं वाक्य म्हणायचे, ते म्हणायचे की आपल्याकडे
संधी अभावी अनेक जण चारित्र्य संपन्न राहिलेले आहेत. तर संधीच नव्हती भाजपाला म्हणून ही भांडणं कमी होती, चारित्र्य चांगलं टिकून होतं. पण आता संधी आली, सत्ता आली आणि त्यामुळे आता ती संधी चारित्र्य तसंच राहील असं नाही. त्याची प्रक्रिया भारतीय जनता पक्षात सुरू झालेली आहे. ती बऱ्याच आधी सुरू झाली. महाराष्ट्रात ती जास्त वेगाने पुढे जाते आणि मला कुठे ना कुठे बाहेरचा माणूस असूनही मला अशी एक जाणीव होते की या सगळ्या याला कुठेतरी मुख्यमंत्री विरुद्ध रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष अशी पण एक किनार असावी अशी माझ्यासारख्या बाहेरच्या तटस्थ माणसाला शंका येते. अर्थात ते नसेल म्हणजे त्याच्यावर गणेश हाकेजी जास्त उत्तम रीतीने सांगू शकतील, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण बाहेरून विचार करताना तरी असं नक्की मला वाटतं नाही. नक्की. पण या बरोबरीने जो एक महत्वाचा मुद्दा आहे तो गणेश हाके, आयाराम गयाराम ही संस्कृती याच्या अगोदर भाजपने अनेकदा काँग्रेसवरती टीका केलेली आहे, उघड उघड बोललं गेलेलं आहे. काँग्रेस मध्ये आयाराम गयाराम संस्कृती असंही म्हटलं गेलेलं आहे. पण ती संस्कृती आता तुमच्यामध्ये रुजले हे तुम्ही मान्य कराल का? नाही, मुळीच नाही. भारतीय जनता पार्टी हा पार्टी विथ डिफरन्स असलेला पक्ष आहे. आता ते डिफरन्सेस दिसतात, ते डिफरन्सेस दिसतात पार्टीमध्ये तुमच्या. नाही म्हणून मंदार मी पुन्हा सांगतो की आता जे विश्वंभरराव चौधरी असतील, पुन्हा वाघमारे जे असतील, विद्याताई असतील, हे सगळा आतापर्यंतच्या सगळ्या परंपरांचा ते समोर ठेवून त्या सगळ्या गोष्टी आम्हाला मोजण्याचं काम करतायत. भारतीय जनता पार्टीनं असे यापूर्वी कधीही घोडेबाजार केलेला नाही आणि यापूर्वी कुठल्याही पद्धतीनं अशा पद्धतीनं मूल्य ज्या वगैरे वगैरे शब्द जे वापरण्यात आले तशा पद्धतीचा व्यवहार कधी भारतीय जनता पार्टीने केलेला नाही. आणि याही निवडणुकीमध्ये अशा स्वरूपाचा कुठलाही व्यवहार करण्याची म्हणजे भारतीय जनता पार्टीची म्हणजे मानसिकता नाही किंवा करणार नाही. तेव्हा गणेश हाके मतं ऍडिशनल मतं आहेत. गणेश हाके कोटक यांची उमेदवारी, उमेदवारी जी आहे, गणेश हाके एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, एक प्रश्न विचारायचा आहे. कोटक यांची उमेदवारी ही पक्षाच्या संमतीनं आलेली आहे की त्यांची बंडखोरी मानायची आम्ही? नाही, ते स्पष्ट आहे. बघा, ज्यांना पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलेलं आहे आणि फॉर्म भरायला सांगितलेले ते 6 उमेदवार आपल्याला माहित आहेत. त्यामुळे कोटकांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे. आता 3 तारखेपर्यंत फॉर्म काढून घेण्याची तारीख आहे. कोटक हे आमच्या पक्षाचे आहेत आणि आम्ही त्यांना कोटकांना पार्टी त्यांना समजून सांगेल, त्यांची मनधरणी करेल, त्यांना बोलेल त्यांना. आणि ते मला असं वाटतं की मनोज कोटक ऐकतील आणि पार्टीने दिलेले 6 उमेदवार आहेत हे निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून ते सुद्धा प्रयत्न करतील. अच्छा, राजू वाघमारे, तुम्हाला पटतंय का मुळात त्यांची उमेदवारी जी कोटकांची ही त्यांच्या रणनीतीचा भाग आहे किती बंडखोरी? नाही, मला तरी असं वाटतं की असंतोषाचा भाग आहे. कारण मागच्या वेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी पण मनोज कोटकांना तुम्ही माघार घ्यायला लावली होती बीजेपीने. त्यावेळी प्रसाद लाड बीजेपी मध्ये नव्हते तरी मुख्यमंत्र्यांनी उघड त्यांना पाठिंबा दिला होता आणि प्रसाद लाड यांनी तो मीडिया समोर आणि चॅनल समोर सांगितला होता की मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो. अशा प्रकारे मुख्यमंत्री वागत असतील आणि जर आत्ताच्या परत निवडणुकीमध्ये जर परत प्रसाद लाड दिसत असतील तर नक्कीच हा मनोज कोटकांचा अपमान आहे आणि त्याच्यामुळे कदाचित त्यांनी केलेली ही बंडखोरी आहे. दुसरा प्रश्न असा की हाके साहेब म्हणतायत की आम्ही नाही कधी मूल्याकडे बघत आणि आम्ही ह्या पद्धतीने कधी वागत नाही. अहो, तुम्ही या प्रत्येक उमेदवाराची जर मालमत्ता तपासा आणि यांचं तुम्ही गणित काढा, तुम्हाला कळेल की का बीजेपीने यांनाच दिली या तिघांना, याच्यापेक्षा दुसरे उमेदवार बीजेपीला का दिसले नाहीत. कारण त्याचं कारण तेच आहे की मूल्याकडे जाणारा बीजेपीचा पक्ष आहे, त्यांच्याकडे स्वतःचं काही नाही. तुम्ही किती नेत्यांची उदाहरणं घ्या, आसाम मधली घ्या, महाराष्ट्रातली घ्या, सगळे बाहेरून आणलेले यांनी त्यांना नेते केलेलं आहे. त्याच्यामुळे यांच्याकडे स्वतःचे असं कॅडर फक्त जे आहे ते खाली काम करणारं कॅडर आहे, नेता किंवा इतर प्रकारचे कार्यकर्ते यांच्याकडे नाहीत. म्हणून यांना मिळेल त्या किमतीमध्ये जी माणसं आलेली आम्हाला चालतील आणि मिळेल ती किंमत देऊन आम्ही सत्तेला चिटकून बसू अशी बीजेपीची जी भूमिका आणि व्याख्या झालेली आहे त्याला अनुसरूनच या विधान परिषदेची तयारी बीजेपीने अशा पद्धतीने एक आणखीन राजकीय नसलेला प्रश्न खरं तर विचारायचा. विश्वंभर चौधरी, कदाचित तुम्हीच त्याचं उत्तर खरं द्यायला पाहिजे या पॅनलमध्ये, कारण मुख्यमंत्र्यांच्याकडे रोख येतो आणि त्या अर्थाने मुख्यमंत्री आता एक कसलेले राजकारणी झालेत असं आपण समजायला हरकत नाहीये का? नाही, मुख्यमंत्री आधीपासूनच कसलेले राजकारणी असं मला वाटतं. कारण की ठीक आहे, म्हणजे त्यांचे राजकारणी सुरुवात महापौर पदापासून झाली
एक्झॅक्टली अगदी मी विद्यार्थ्यांची सहमत आहे. राजकारणी आहेत म्हणूनच मुख्यमंत्री पद मिळालं. पण हाके साहेब जे सांगतायत ना की असं काही आमच्या पक्षात होत नाही वगैरे, अशी परिस्थिती मला वाटतं नाहीये. म्हणजे आपण जनरलायझेशन जरी किती करायचं नाही वगैरे ठरवलं तरी काही बाबतीत जनरलायझेशन हे करावंच लागतं. आणि त्याच्यात ही एक वस्तुस्थिती आहे भारतीय, आणि आजच नाही, हे अनेकदा दाखवता येईल. म्हणजे अगदी येडियुरप्पांपासून दाखवता येईल की जे पैसेवाले नेते आहेत, ज्यांचा पैसे हा स्ट्रॉंग होल्ड आहे, ज्यांच्याकडे त्यांचे वेगवेगळे बिझनेस आहेत किंवा काय त्याला काही म्हणू आपण व्यवसाय आहेत, आणि त्यांचा पैशामुळे स्ट्रॉंग होल्ड आहे, ते लोक नेहमी पक्षात वर जाताना दिसत आहेत. अन्यथा आता म्हणजे खरं म्हणजे मला स्वतःला सुद्धा अशी अपेक्षा होती, मला वाटतच होतं की आता माधवराव भंडारी आता नक्की आमदार होणार आहेत असं मला वाटत होतं. पण मला असं वाटतं की जे फंड्स मॅनेज करू शकतात व्यवस्थित, किंवा पक्षाला चांगल्या शब्दात सांगायचं तर निधी पक्षासाठी संकलित करू शकतात किंवा आर्थिकदृष्ट्या उपयोगाचे होतात, तेच उमेदवार पक्ष निवडतात. त्यामुळे हाके साहेबांनी भारतीय जनता पक्षाबद्दल वाईट वाटून घेऊ नये. सगळेच पक्ष भारतातले आता तेच करतायत. त्यामुळे अगदी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत तेच करतात, आणि ते नाकारण्यात अर्थ नाही. जे आता सत्यच आहे, सगळ्या लोकांना माहिती आहे की विधान परिषदेच्या निवडणुका कशा होतात, राज्यसभेच्या निवडणुका कशा होतात, घोडे बाजार कसा होतो, मूल्य काय, उपद्रव मूल्य सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मला वाटत नाही की त्यात आता काही डिफेन्स करावा किंवा साधन शुचितेच्या गोष्टी किंवा काय पार्टी विथ द डिफरन्स असं काही नाही राहिलेलं. म्हणजे सगळ्यांना हे माहिती असं मला वाटतं. नाही, नक्की. पण त्यावरून विद्याताई, या सगळ्या प्रकारामध्ये कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान निर्माण झालं असं तुम्हाला वाटतंय का? कारण दोन उमेदवार तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसचे एक उमेदवार नारायण राणे ह्यांचा हिशोब करता खरं तर ही परिस्थिती व्यवस्थित झाली असती. पण आता एक अधिक उमेदवार आल्यामुळे भाजपकडनं संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली. कदाचित घोडेबाजार जे तुम्ही म्हणताय सातत्यानं की घोडेबाजाराला प्रोत्साहन मिळत आहे, त्यामुळे कुठेतरी एक चलबिचल निर्माण झाली का राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात? नाही, बिलकुल नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेस यांचे जे मतं आहेत ते इंटॅक्ट आहेत. त्याच्यातले कुठलेही मतं म्हणजे आमचे 41 त्यांचे 42, त्याच्यातनं आमचे 3 उमेदवार अगदी व्यवस्थित निवडून येत आहेत. त्यामुळे आमची मतांमध्ये काही होईल असं नाही. फक्त भाजपने हे जे केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा डाव काय आहे, म्हणजे त्यांना फक्त पैसेवाले उमेदवारांनाच निवडून आणायचं आहे, किंवा घोडेबाजार जे इतके दिवस मुख्यमंत्री म्हणत होते की आम्ही करणार नाही तो केलाय. पण आम्हाला आमच्या 3 सीट्सची पूर्ण खात्री आहे, कारण आमचं काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं हे जे मतदान आहे ते आमचे सर्व उमेदवारांना ते इंटॅक्ट असल्यामुळे ते त्याच्यामध्ये काही हे होऊ शकत नाहीये. परंतु इथे जे वारंवार सांगितलं होतं की आम्ही असं राजकारण करत नाही, तसं करत नाही, आम्ही फार 16 जे दाखवलं गेलं होतं तसं इथे काही नाहीये. आणि जे गैर काय केलंय भाजपने, गैर काय केलंय त्याच्यामध्ये असं तुम्हाला वाटतं? कारण म्हणजे 122 सीट्स भाजपकडे असताना त्यांचे 5वी सीट सुद्धा येणं म्हणजे तशी अगदी खात्रीलायक नसताना सुद्धा 5च्या ऐवजी त्यांनी 7 उभ्या केलेल्या आहेत. त्यामुळे त्या शिवसेनेची मतं आणि त्यांची मिळून त्यांनी जी काय जास्तीची गोळाबेरीज केलेली आहे त्याच्यात त्यांना कुठेतरी असं आहे की आपला आणखीन एक म्हणजे उद्या एखाद्याचं विड्रॉवल होऊ शकेल, नाही असं नाहीये. परंतु ते 1च्या ऐवजी 2चं झालं तर ह्या निवडणुकीमध्ये जे आपण म्हणत होतो ते व्यवस्थित होऊ शकेल. बिनविरोध निवडणूक जी आम्ही अपेक्षित केली होती आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याचा वारंवार उल्लेख केला होता, आणि त्याप्रमाणे जर केलं असतं तर सगळे उमेदवार व्यवस्थित येऊ शकत होते. इव्हन भाजपचे 5 येऊ शकत होते, 2 शिवसेनेचे येत होते, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमच्या मतावरती आमचे 3 येऊ शकत होते. परंतु तसं न होता ऐनवेळी हे 2चे जास्तीचे जे उमेदवार दिलेले आहेत त्याच्यामुळे ह्याच्यातलं वातावरण हे झालंय. पण त्याचा एनसीपीला किंवा काँग्रेसला कसलाही धोका नाही. राजू वाघमारे, 38 मतं साधारणतः जी राष्ट्रवादी काँग्रेसची आहेत त्या मतांचा आणि तुमच्या मतांची जर गोळाबेरीज केली, या सगळ्या मतांमध्ये दुसऱ्या पसंतीची मतं जी असतील ती कशावरून दुसऱ्या ह्या उमेदवारांना जाणार नाहीयेत, या संदर्भामध्ये तुम्ही पण म्हणताय की घोडेबाजाराला प्रोत्साहन ची ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती निर्माण झाली कशामुळे? कारण राजकारण आहे सर ते शेवटी, आणि त्याच्यात गैर काय? आता जर का अधिकचे उमेदवार द्यायचं ठरवलंय का पक्षाने, त्यात गैर काय? नाही, याच्यात गैर असं अशा दृष्टीने आहे मंदारजी. बघा, आपण ही राजकीय पक्षांची निवडणूक आहे. या राजकीय पक्षाच्या विचारधारेने मानलेले लोक या सभागृहामध्ये आणि बाकीच्या याच्यामध्ये निवडून गेले. विचारधारा काय? म्हणजे आज काँग्रेसचे उमेदवार आहेत ते पूर्वी शिवसेनेमध्ये होते, त्याच्यानंतर आता आज मनसेचे जे उमेदवार होते ते भाजपमध्ये आहेत, त्याच्या राष्ट्रवादीचे उमेदवार ते भाजपमध्ये आहेत. विचारधारा आहे का कुठे या सगळ्या विचारधारा? जरी त्यांनी पक्ष बदलला असला तरी त्या पक्षाशी त्यांना जवळीक आहे. त्या जवळीकेमुळे त्या पक्षामध्ये गेलेल्या आहेत. त्या पक्षाची ती भूमिका आहे. मग जर त्या पक्षाची भूमिका ती असेल
मग तुम्ही कोणत्या हिशोबावर हे तुमचे ऍडिशनल उमेदवार उभे करता, याचाच अर्थ दुसऱ्या पक्षातील लोक तुम्हाला मतदान तुम्हाला बघून देणार नाहीत. मग प्रेक्षकांना आणि जनतेला हे सगळं कळतं की जर ज्यावेळी बीजेपी सारखा पक्ष स्वतःचे एक्स्ट्रा उमेदवार उभे करतो, त्यावेळी बीजेपी सारखा पक्ष पैशाच्या थैल्या घेऊन किंवा दुसऱ्या आमिषानेच या सगळ्या मंडळींकडे जाणार आणि स्वतःला मतं घेण्याचा प्रयत्न करणार. यालाच घोडे बाजार म्हणतात. आणि हेच गैर आहे लोकशाहीमध्ये. जर बाकीचे उमेदवार जरी निवडणूक अगदीच बिनविरोध होणार आहे, मग असं होत असताना असे एक प्रकारे उमेदवार उभे करून स्वतःच्या भ्रष्टाचार प्रवृत्तीचं जे प्रतीक बीजेपी बनलेली आहे त्याचं प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे. गणेश, तुमचं उत्तर हवं तुमच्याकडनं सविस्तर. काही आरोप पण तुमच्यावर केलेत आणि सगळ्यात महत्वाचा त्यातला मुद्दा हाच आहे की तुम्ही 2 उमेदवार जास्तीचे का दिले, त्याच्या ते खोडूनच काढू शकत नाहीत का दिले म्हणून. नाही नाही, राजूजी जे वाघबारे जे म्हणतायत ना की नाही, राजूजी म्हणतायत ना की याच्यामध्ये घोडेबाजार वगैरे होईल आणि मग पैशाच्या थैल्या घेऊन वगैरे ती मतं विकत घेतली जातील वगैरे, यामध्ये काही वस्तुस्थिती नाही. ते स्वतःच्या अनुभवावरून, त्याच्या पक्षाच्या स्वतःच्या अनुभवावरून ते सगळं बोलतायत. उत्तर देऊ द्या. बघा, नाही ऐकून घ्या माझं. नाही वाघमारेजी, माझं ऐकून घ्या तुम्ही. की बघा की तुम्हाला लोक पैसे घेत असतील, तुम्हाला तुमचा काँग्रेस पक्ष पैसे देतो हे माहीत असल्यामुळे लोक पैसे मागत असतील. आम्हाला कोणीही पैसे मागणार नाही. आमचं कार्य, आमचं सगळ्या गोष्टीचं चारित्र्य, आता सत्तेमध्ये असलेलं सरकार, केंद्रातलं सरकार, या सगळ्या गोष्टीचा विचार करून यामध्ये विधान परिषदेमध्ये कुठल्या पक्षाचं बहुमत असावं, याचा विचार करणारे लोक आहेत. आणि त्यामुळं आम्ही जे आता मी तुम्हाला सांगितलं की आता विद्याताई पण म्हणाल्या की घोडे बाजार वगैरे. ताई, आता संस्थेची निवडणूक सध्या ठाण्यामध्ये सुरू आहे. नाही, ठाण्यामध्ये सुरू आहे. तिथं पक्षाचं तुमच्या काय म्हणजे बलाबल आहे, तरी तुम्ही तिथं निवडणूक लढवतात ना. तुम्ही तिथं घोडेबाजारच करायला लागलात का? अशा पद्धतीचा आरोप आम्ही करायचा का तुमच्यावरती? आणि यापूर्वी तुम्ही अशा किती निवडणुका आहेत की ज्या त्यात तुमचं संख्याबळ नसताना सुद्धा तुम्ही उमेदवार उभे केले आणि ते तुम्ही निवडून आणले. ते सगळे या पद्धतीने, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने निवडून आणलेले त्याच्या तुमच्या त्याच मार्गावर तुम्ही जाताय. त्याच मार्गावर जाताय पद्धतीचं असलं हे गणेश, तुम्ही त्याच मार्गावरती चाललाय जे राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी केलंय, त्या मार्गावरतीच तुम्ही जाताय असं त्याचा अर्थ काढायचा का? तुमच्या सगळ्यांचा जो आरोप आहे की हे पैसे देऊनच, तुम्ही असं कसं म्हणू शकता की हे पैसे देऊनच मतं विकत घेतली जातील? लोक स्वतःहून हे लोक आम्हाला मतदान करणार नाहीयेत का? नाही, ठीक आहे. याचा अर्थ डॉक्टर राजू वाघमारे काय काढायला लागेल? कारण पैसे न देताच उमेदवार त्यांना मतदान देतील असंही ते म्हणतात. त्याचा अर्थ असा आपल्याला काढायला लागेल. त्याचं कारण हे की त्यांनी एक अधिकृत उमेदवार अधिकचा दिलेला आहे आणि एक भाजपचा बंडखोर त्याच्यामध्ये आता सुरुवातीला दिसतो. म्हणजे 2 उमेदवार आता तुर्तास देतात. कदाचित एखादा उमेदवार त्यातनं मागे येईल. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये पैसे न देता निवडून येतील आणि तुमचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 3चं जे गणित आहे ते गणित बिघडेल असा त्यांचा त्याच्यातला आशावाद आहे. त्याबाबत तुम्हाला काय म्हणायचं? मंदारजी, इतकी हास्यास्पद विधानं हाकेजी करतायत की त्याला तोड नाही. अहो, जे मतदान करणारे आहे, स्वतःचा अनुभव दुसऱ्यांना घेऊ नका. हाकेजी ऐकून घ्या. ती सवय तुम्हाला ऐकून घ्या. त्यामुळे तुम्ही तो त्या लाईन मध्ये आम्हाला नका उभा करू. ऐकून घ्या ना, बरं का? ऐकून घ्या. किती हास्यास्पद आहे ते. ऐकून घ्या तुम्ही. हाकेजी हास्यास्पद वगैरे काही नाही. ऐकून तर घ्या. असेल अटलजींचा ऐकून घ्या. ऐकून घ्या. ऐकून घ्या जरा. शिका ऐकायला. एक मिनिट डॉक्टर राजू वाघमारे, मी तुमच्याकडे येतो. आधी एकदा त्यांना थोडक्यात बोलू द्या. गणेश, पूर्ण करा. ठीक आहे. ते जे म्हणतात की घोडेबाजार वगैरे होईल वगैरे वगैरे, ते त्यांच्या अनुभवावरून ते बोलतायत. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे आमच्या समोर अशाच पद्धतीचा अत्यंत उज्ज्वल अशा स्वरूपाची परंपरा आमच्याकडे आहे. एका मतासाठी आमचं केंद्रात सरकार होतं अटलजींनी. काही वेळा आम्हाला एक खासदार विकत घेणं अवघड नव्हतं आणि सरकार टिकवणं अवघड नव्हतं, तरीही आम्ही ते केलेलं नाही. हे इतकं मोठं उदाहरण तुमच्या सगळ्या देशाच्या समोर आहे. बोला. आता उत्तर देतो. हाकेजी, कृपा करून ऐकून घ्यायला शिका. इतकं हास्यास्पद विधान आहे की या निवडणुकीत मतदान कोण करतं तर आमदार करतात. ते आमदार
हे बाकीच्या पक्षाचे आमदार आहेत, ते बीजेपीचे आमदार नाहीत. ते बीजेपीला वोटिंग कसं करतील? याच्यामध्ये कोण संत महात्मे आहेत का की या उमेदवारांना ते दुसरे आमदार, दुसऱ्या पक्षाचे आमदार मतं देतील? अहो काय बोलताय? जनता मतं देत नाहीये, आमदार मतं देत आहेत. मग ह्या आमदारांना तुम्ही कसं फोडणार? तुमच्या विचाराला बघून जर ते असते तर ते तुमच्या पक्षात आले असते. ते तुम्हाला मतं कशाला देतील दुसऱ्या पक्षात? या मुद्द्याचं या प्रश्नाचं उत्तर घेऊया. काय बोलतायत? गणेश बाबतीत ही परिस्थिती घडणार नाही. ठीक आहे गणेश, उत्तम सरकार राज्यामध्ये करतायत, उत्तम केंद्राचं सरकार सुरू आहे, अत्यंत लोककल्याणाच्या अनेक गणेश एक ब्रेक घेऊया. या ब्रेक नंतर आपण ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. या ब्रेक नंतर अर्थातच सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण उपस्थित करतोय तो म्हणजे या निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना धक्का बसेल का आणि त्यामुळे प्रस्थापित विचलित झालेत का? कारण जी परिस्थिती, जी रणनीती भाजपची आहे त्या रणनीतीमध्ये कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे विचलित झालेत का? हे सुद्धा एका छोट्याशा ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय विधान परिषद निवडणुकींच्या संदर्भामध्ये आणि अर्थात प्रस्थापितांना धक्का बसणार का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता आपण चर्चेला घेतोय. विश्वंभर चौधरी, पुन्हा ज्या पद्धतीनं ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, काही चमत्कार येणाऱ्या काळात होऊ शकतो असं तुम्हाला वाटतंय का? कारण पैशाची लढाई असंच चित्र साधारणतः दिसतंय. मला असं वाटतं की परवाच्या 3 तारखेला फॉर्म काढून घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि हाके जे आता म्हणाले त्याप्रमाणे असंही होऊ शकतं की विड्रॉ करू शकतात 1-2 लोक. मला असं वाटत नाही की 7 जागा म्हणजे त्या कुठल्या अँबिशननी भाजपाने उभा केला मला माहित नाही, परंतु त्यातले 2 लोक विड्रॉ होऊ शकतात असं मला आता वाटतं. खरं म्हणजे विधान परिषद आणि राज्यसभांच्या निवडणुकांमध्ये एक जरी उमेदवार अधिक असला तरी घोडे बाजार होतो हे अगदी खुलाच आहे. आणि त्यामुळे या निवडणुकीत जर एक जरी उमेदवार जास्त राहिला तर तो तसा होणार. आणि मंदारजी, तुम्ही आधी फार महत्वाचा मुद्दा उपस्थित केला विचारधारेचा, तर तो आता राहिलेला नाही. हा तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. महाराष्ट्रात विचारधारेचा मुद्दा हा फक्त आवाजी मतदानाच्या वेळेला क्षीण झाला असं नाही. आता अटलजींचं नाव आलं म्हणून हाके साहेबांना मी सांगू इच्छितो की कलमाडींनी सरकार वाचवलं होतं अटलजींचं आणि कलमाडींना त्यामुळं पाठिंबा देण्यासाठी अटलजी स्वतःच्या भावाचा अंत्यविधी सकाळी उरकून 5 वाजायच्या आत ते फर्ग्युसन कॉलेज रोडवर इथले उतरले होते विमानाने कलमाडींना सपोर्ट करण्यासाठी. हे आश्चर्य आहे. म्हणजे कलमाडींना सपोर्ट भाजपचा हीच तेव्हा आश्चर्याची गोष्ट होती. आणि तेही वाजपेयी सारखा माणूस म्हणजे ज्याचं चारित्र्य निसंदिग्ध आहे त्या माणसाने सुद्धा तशा प्रकारे पाठिंबा कलमाडीने दिलेला आहे. त्यामुळे विचारधारेचा आणि असा काही कुठला संबंध आता राहिलेला नाही. तो मुद्दा अगदी बरोबरच आहे. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने हे होत आहे तर 2 भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विड्रॉ होतील असं मला वाटतं. नसेल झालं तर काहीतरी गणित, कारण हा सत्ताधारी पक्ष आहे, याच्याकडे पुरेपूर पैसा जर सध्या कोणाकडे आहे तर तो भाजपकडे आहेच ना. सत्ताधाऱ्यांकडे महाराष्ट्रात पैसा असतोच ना. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ते चांगलंच माहिती आहे सत्ताधाऱ्यांकडे पैसा असतो. तेव्हा पैसा पुरेपूर वापरून 1 सीट आणता येईल का याचा प्रयत्न भाजप नक्की करेल. जर 1 सीट जास्त राहिली निवडणुकीमध्ये तर आपण तसा अंदाज काढू शकतो की नक्की कुठेतरी भारतीय जनता पक्षाला तशा प्रकारच्या मॅनेजमेंटमध्ये रस आहे. आणि जर विड्रॉ केलं तर मग तो प्रश्न येणार नाही. पण मला वाटत नाही की प्रस्थापितांना धक्का लागेल. म्हणजे प्रस्थापित हे आर्थिक अंगाने जर आपण म्हणत असू तर भारतात त्यांना कधीही धक्का लागत नाही. भारतामध्ये आर्थिक अर्थाने प्रस्थापित असलेल्यांना धक्का लागत नाही. पण आता राजकीय प्रस्थापितांना एक प्रकारे जर पक्ष म्हणून जर आपण अनेक वर्षांच्या निष्ठा पाहिल्या तर मला असं वाटतं की त्यातल्या प्रस्थापितांना ऑलरेडी धक्का बसलेलाच आहे. तो बसतच असतो. त्यांच्या नशिबात कधी सत्तेची पदं नसतातच असं आता माझ्यासारख्याला बाहेरून वाटतं. मुद्दा असा आहे की तसं जर झालं आणि विड्रॉ केलं तर मग मला वाटत नाही की काही घोडेबाजार होईल आणि हे सगळं स्मूथली होईल. पण अंतर्गत अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये. शिवसेना भाजपाच्या सुद्धा अंतर्गत अनेक गोष्टी आहेत आणि त्यामुळे जर उमेदवार राहिला तर महाराष्ट्रात हे पाहणं चुरशीचं ठरेल की यावेळी कोणता पक्ष कोणत्या पक्षावर. आपल्यावर दुर्दैवानी परिस्थिती अशी झालेली आहे. हेच म्हणायचं म्हणजे आवाजी मतदानात राष्ट्रवादी सुद्धा भारतीय जनता पक्षात होता ना सोबत. तर हे म्हणायची आपल्याला वेळ आली की कोणता पक्ष कोणाबरोबर कधी राहतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. असं एक छापील वाक्य पेपरांमध्ये असतं तर ते औत्सुक्याचं आपल्याला याही वेळ ठरेल असं मला वाटतं. तुम्ही म्हणताय तो ते औत्सुक्य खरं टिकते किंवा नाही हेही कळेल आपल्याला. पण तत्पूर्वी तुमचा जो सूर आहे त्या सुराची काही संलग्न अशा प्रतिक्रिया आपल्याला मिळतायत. आपले प्रेक्षक म्हणतायत, संदेश नाईक म्हणतायत, हो आजपर्यंत कोणत्या पक्षानं निष्ठावंतांना डावललं नाही किंवा निष्ठावंतांचाही
पक्षाबरोबर निष्ठा प्रामाणिक आहे का? निष्ठावंत आहेत ते फक्त सामान्य कार्यकर्ते. नितीन चव्हाण म्हणतात हे खरे निष्ठावंत तर मतदार आहेत, त्यांना तर सगळेच पक्ष निवडून आले की डावलतात. बाळासाहेब जोशी म्हणतात निवडणुकांच्या आधी मंत्रिपदाचा सौदा करून आलेले मित्र पक्ष आणि इतर पक्षातल्या नेत्यांसाठी भाजपनं निष्ठावंतांचा बळी घेतलेला आहे. बाळासाहेब जोशी यांचं म्हणणं आहे. अबिद अली सईद म्हणतात काँग्रेसकडून नारायण राणे येत असल्यानं भाजप इमानदार निष्ठावंतांना डावलून बंडखोरांना संधी देत आहे, याचा अर्थ अबिद अली सईद यांनी सूचित केलेला आहे. श्रीपती वगैरे म्हणतात खरं तर निष्ठावंतांना डावलण्याची परंपरा भाजपनं लोकसभेपासून चालू केले, यात आश्चर्य वाटून घेऊ नका. चेतन झडपे म्हणतात निष्ठा विचारधारा हे आता गुळगुळीत शब्द झालेले आहेत. विधान परिषद म्हणजे फक्त पैसे लावा आणि पैसे काढा. आणि सुधीर मनमुख म्हणतात विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाली असती, पण भाजपनं 6वा उमेदवार देऊन घोडे बाजाराला एक प्रकारे प्रोत्साहन दिलेलं आहे. या पूरक प्रतिक्रिया आहेत सगळ्या प्रेक्षकांच्या आपल्या. आणि विद्या चव्हाण पुन्हा मुद्दा हाच आहे की धनंजय मुंडे आणि रामराजे निंबाळकर जे आहेत या दोन्ही मातब्बर नेत्यांना राष्ट्रवादीच्या कुठेतरी अडचणीत या सगळ्या प्रकारातनं आणायचं अशी काही रणनीती तुम्हाला भाजपची दिसते का? नाही, बिलकुल नाही. मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांवरच आमच्या ह्या 3 सीट येणार आहेत. त्यामुळे मग प्रश्न येतो कुठे? मग घोडेबाजाराला प्रोत्साहन मिळतंय असं तुम्ही जे म्हणता त्याचा प्रश्न येतो कुठे? नाही, म्हणजे त्यांनी जे उभ्या केलं ते पहिल्यांदा ते उभं करणारच नव्हते ना. पहिल्यांदा भाजपने आपल्या 5 सीटच सांगितल्या होत्या, शिवसेनेच्या 2 सांगितल्या होत्या. अशी वाटणी झाल्यानंतर त्यांनी उभ्या ज्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे असं बोलायला शंकेला जागा आहे. आणि जे मगाशी आपण बोलत होतो की आवाजी मतदान, म्हणजे आम्ही आमचं सरकार असताना, आघाडीचं सरकार असताना तसं रेझोल्युशन आम्ही पाठवलं होतं आमच्याकडनं की जसं राज्यसभेमध्ये आवाजी मतदान होतं तसंही या ठिकाणी व्हायला पाहिजे, ही मागणी आम्ही केलेली होती. मग तसं आवाजी मतदानाचा आग्रह धरला पाहिजे. आणि ते ताबडतोब आता केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सत्ता असल्यामुळे हा घोडेबाजार जर थांबायचा असेल तर आवाजी मतदान सगळ्यांनाच फायद्याचं ठरेल. ते विश्वंभर चौधरी, मुद्दामून तुमच्याकडे पुन्हा येतो. त्याचं कारण हेच आहे की या सगळ्यामध्ये जी संस्था आहे, ज्या संस्थेचं आपण पावित्र्य म्हणून बघतो किंवा त्या संस्थेचं जी एक जागा आहे, जी ताकद आहे ती टिकावी, गरिमा राहावी या अर्थाने आपण म्हणतोय. आणि त्यांचं म्हणणं की आवाजी मतदान व्हावं ही प्रक्रिया आता भाजपने का करावी? याच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केली नाही परिषदांमध्ये, त्यांनी रेझोल्युशन पाठवल्याचं म्हणतात. अशी प्रक्रिया आली तर येणाऱ्या काळामध्ये गैरप्रकार रोखले जातील असं तुम्हाला वाटतंय का? मुळात आपल्याला निवडणूक सुधारणांच्या पेक्षा राजकीय सुधारणा पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. आणि आवाजी मतदान होणार नाही, मी म्हणेन की ओपन मतदान असं ते त्यांना म्हणायचं असेल कदाचित. कारण आवाजी मतदानात काय काय घोळ होतात ते आपल्याला आपण म्हणजे टॅली झाली तर ते, आणि टॅली झाली तर जास्त ते सुसंगत आहे. म्हणजे घोळ होतात म्हणजे शेवटी ज्यांचं बहुमत असतं त्यांनाच आवाजी मतदानाने दिलं जातं, याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु तो जर घोळ काढायचा असेल तर मी म्हणेन की ओपन वोटिंग का होऊ नये, त्याच्यामध्ये खुलं वोटिंग व्हावं. आणि पण त्याच्यामध्ये लोकशाहीचं एक तत्व अशा रीतीने होऊ शकतं की समजा गृहीत धरा की 4 पक्ष आहेत आणि 4ही पक्षांनी भ्रष्ट लोक दिलेले आहेत आणि एक कोणीतरी शुद्ध सात्विक चारित्र्याचा माणूस उभा राहू इच्छितो, तर त्याच्यामध्ये पक्षाचा व्हीप म्हणून कदाचित ते पक्ष म्हणून त्यामध्ये पक्ष म्हणून केवळ त्यांना तिकडे मत देणं भाग पडेल, जे की त्यामध्ये काही बंडखोरी होऊ शकते आणि कदाचित चांगली माणसं निवडून येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते काही ना काही प्रमाणात. ते होत नाही. म्हणजे गोपनीय मतदानाच्या तत्वाला हरताळ फासला जातो असाही त्याच्यात दुसरा युक्तिवाद त्यामध्ये होऊ शकतो. परंतु याला ट्रान्सपरंट पद्धत आणणं, चांगली पद्धत आणणं हा एक आहे. मला त्यानिमित्ताने एक इश्यू मुद्दाम बोलायचा. ज्या कलाकारांच्या जागा आहेत, ज्या वेगवेगळ्या राज्यसभेमध्ये किंवा इतरत्र आपण पाहतो, त्यांच्यामध्ये सुद्धा हल्ली राजकीय नेते घुसत आहेत. मला वाटतं ही पद्धत अतिशय अनिष्ट आहे. आणि ती अशासाठी आहे की ज्याचा निवडून आला नाही त्याचा नंबर तिकडे लावण्यासाठी ते पाहतात. ती पद्धत अनिष्ट आहे. माझा तर पुढचा प्रश्न आहे खरं म्हणजे त्याच्यावर विद्याताई असतील किंवा वाघमारे साहेब असतील, हाके साहेब असतील, त्यांनी जरूर विचार करावा. महाराष्ट्रातला खरंच विधान परिषदेची गरज आहे का यावरच तो विचार व्हावा. कारण बऱ्याच राज्यांमध्ये विधान परिषद नसते आणि त्यामुळे वरिष्ठ सभागृहाचं मूल्यमापन, मी असं म्हणत नाही की लगेच विधान परिषद काढून टाकावी, पण विधान परिषदेची गरज आहे का याच्यावर सुद्धा विचार होऊ शकतो. त्याचं कारण असं दिसतंय गेले काही दिवस काही चांगले लोक निवडून जातात हे नक्कीच आहे. 30% लोक चांगले जात असतील, पण 70% लोक हे धनवान धनदांडगे त्यांनी त्या जागा रिझर्व्ह केलेल्या आहेत. आणि त्यामुळे त्याच्यावर बेसिकच पासून म्हणजे असं मी नेहमी म्हणतो की शिक्षणाचा सुरुवात हा शाळा कशी असावी असं करू नयेत, तर खरोखर शाळेचीच गरज आहे का? म्हणजे असं तो ऐतिहासिक वाक्य आहे की खरं म्हणजे मला खूप शिकायचं होतं पण ही शाळा
शाळा आडवी आली, तर मग तिथला विचार हा शाळा पाहिजेत का, इथूनच सुरू करायला पाहिजे, तसं विधान परिषद पाहिजे का, इथून सुरुवात करावी. जिल्हा परिषदांचं सुद्धा मी एक अनुषंगाने एकच विषय मांडतो, जिल्हा परिषदांचं औचित्य संपलेलं आहे असं माझं स्वतःचं मत आहे. पंचायत समित्यांच्याकडे डायरेक्ट पैसा येऊ शकतो. जिल्हा परिषदा या भ्रष्टाचाराचं कुरण झाल्यात आणि ते मध्यस्थ झाले, तेही काढण्याची गरज आहे. आणि त्यामुळे मी असं म्हणणार की फार मोठ्या राजकीय सुधारणा, मग त्याच्या पोटातल्या छोट्याशा निवडणूक सुधारणा यांची आपल्याला गरज आहे. फक्त एका निवडणुकीत मतदान पद्धत बदलल्याने ते कितपत साध्य होईल याबद्दल माझ्या स्वतःच्या मनात शंका आहे. नाही, नक्की एक महत्वाचा मुद्दा त्यांनी समोर आणलेला आहे. गणेश हाके, या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही म्हणताय की मतं तुम्हाला मिळणारच आहेत. ज्या अर्थी तुम्ही अधिकचे उमेदवार दिलेत त्या अर्थी तुम्हाला, तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला मतं मिळणार आहेत. अशा वेळेला तुमचं त्याच्यामधलं स्पष्ट असं मत काय की तुम्हाला काँग्रेसमधनं मतं मिळतील की राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मिळतील? कारण शिवसेना तुम्हाला मतं देईल असं आम्ही गृहीत धरतोय सध्या तरी. नाही, या सगळ्या प्रकारचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाचे अध्यक्ष आमचे रावसाहेबजी दानवे यांनी या सगळ्या गोष्टीचं गणित मांडलेले आहेत आणि गणित मांडूनच हे सगळ्या पद्धतीत आम्ही धाडस केलेलं आहे. 6 उमेदवार जे आम्ही उभे केलेले आहेत हे याची आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे. विश्वास आहे आम्हाला की हे 6च्या 6ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजयी होणार आहेत. जसं आता विद्याताई म्हणाल्या की त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बळावरती त्यांनी 3 उमेदवार उभे केलेले आहेत. त्यांना सुद्धा इतर पक्षाकडून म्हणजे त्यांना मदतीची म्हणजे अपेक्षा आहे आणि त्यांना मदत मिळते या अपेक्षेवरती त्यांनी 3 उमेदवार उभे केलेले आहेत. जसं त्यांना वाटतं की त्या पक्षाकडून त्यांना मदत मिळेल. आता अपक्ष 7 आमदार आहेत. शिवसेनेची मतं तर निश्चितपणे आम्हाला म्हणजे आम्हालाच मिळणार आहेत असं आम्ही छातीठोकपणे आज सांगतोय. 7 अपक्षाची मतं आहेत आणि ज्या पक्षाच्या जोरावरती काँग्रेस राष्ट्रवादीने 3 जागा म्हणजे त्यांनी उभ्या केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये आम्हाला स्वतःला असं वाटतं की आम्ही या जी एकूण मतांची जी बेरीज आहे ती बेरीज आम्हाला लागणाऱ्या मतांची बेरीज योग्य प्रकारे होईल आणि आमच्या 6 जागा निवडून येतील. नाही, राजू वाघमारे, याच्यामध्ये कात्रजचा घाट दाखवणार कोणाला? जर का ह्यांचं एक गृहीतत्व आता मानलं की बाबा त्यांच्या सगळ्या ज्या 6 जागा आहेत त्या निवडून येतील असं त्यांचा दावा आहे, त्या दाव्यानुसार जर तसं झालं तर तो कात्रजचा घाट जो आहे तो नारायण राणेंना दाखवला जाईल, तो निंबाळकरांना दाखवला जाईल की मुंडेंना दाखवला जाईल? काय नाही, कसं आहे मंदारजी, आता गणेश हाके आता कसं काय गणित मांडतायत की सदाभाऊ खोतांना दाखवलं जाईल, हे सगळं गणित काय आहे ते बघा ना, बघा ना भाजपचं गणित लागल्यानंतर पहा ना कसं गणित मांडतो आम्ही ते. बरोबर आहे. बघा 5 जागांसाठी यांना 135 जागा 135 वोटिंग पाहिजे. त्याच्यात यांच्या म्हणजे शिवसेनेचे 9 वोटर्स आहेत ते यांना देऊ शकतात आणि अपक्षांमधून यांना 5 वोटिंग आले तर ते 135चं गणित होतं. त्याच्यात 5 उमेदवार आणि ते बाकीचं सगळं बिनविरोध होतं. आता जर याच्यामध्ये 6वा उमेदवार आला मंदारजी तर त्याला परत 27 मतं पडायला पाहिजेत. अपक्षांची जर सगळी मतं बीजेपीनी पकडली आपल्याकडे तरी ती होतात 15 मतं, कारण एकूण सगळे 20 आहेत. 5 यांनी अगोदरच्या उमेदवाराला घेतले म्हणजे मिळाले 15. मग ते 15 मिळाल्यानंतर जे बाकीचे 27 साठी परत 12 मतांची गरज आहे. मग ती 12 मतं हाके साहेब वेगळी नवीन बनवणार आहेत की कोणाला किती पैसे देऊन ती मतं विकत घेणार आहेत ते हाकेंनी स्पष्ट करावं जर त्यांना एवढी खात्री आहे. गणेश हाके, काय मार्ग असणार आहे याच्यात? तुम्हाला मार्ग काय दिसतो? तुम्हाला असं वाटतं प्रामाणिकपणे 12 जण आणणार म्हणजे बीजेपी मतदान घेणार, ती कोणाकडून घेणार ते सांगा. बघा, स्पष्ट सांगा की आम्ही पैसे देऊन ही मतं विकत घेणार. कारण बीजेपीचा चेहरा एवढा सोज्वळ नाही किंवा उमेदवाराचा चेहरा एवढा सोज्वळ आणि निष्कलंक नाही की त्यांना विरोधी पक्षातले आमदार त्यांना मतं देणार. म्हणजे तो प्रश्न येत नाही. राहिला प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा. आमची जर बेरीज बघितली तर 42 आणि 41 या मतांची जर बेरीज बघितली तर ती 83 होते. 27 प्रमाणे जर 3 कॅन्डिडेट बघितले तर आम्ही आमच्या कॅन्डिडेट जे टाकलेले आहेत ते आम्ही घोडे बाजारावर न टाकता आमच्याकडे जी मतं आहेत त्याच्यावर टाकलेले आहेत. आम्हाला प्रेक्षकांना आणि लोकांना पण हे दाखवायचंय की ह्याच्यात भ्रष्टाचार आणि पैसे घेऊन पैशाच्या जोरावर राजकारण कोण करायला निघालंय तर बीजेपी. हे फक्त लोकांना पण कळणं गरजेचं आहे. नाही, यातला थेट प्रश्न पुन्हा राजू वाघमारे हाच आहे. तुम्ही विचलित झालाय का या सगळ्या प्रकरण भाजपच्या या सगळ्या चालीमुळे तुम्ही विचलित झालाय का? घोडे बाजार मग होणार कुठं? आम्ही अजिबात विचलित झालेलो नाही आहे. आणि घोडे बाजार केला तर कोणाच्या
आमच्या कोणत्या पक्षाकडे आमदारांच्या जीवावरती आम्ही घोडेबाजार करणार आहोत? आमच्या गणित तुम्ही मांडली आहेत ना. आमच्या म्हणजे करणार आहात का तुम्ही घोडे बाजार? गणेश हाके, गणित तुम्ही कुणाचे मांडली आमदार? आहे. कारण तुम्हाला काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे आम्ही- आमदार नाहीच आहेत दुसरे. आम्ही कुठल्याही पद्धतीचा आम्ही घोडेबाजार करणार नाही आणि कोणाला गणित 1 तुम्ही रुपया मांडली देऊन म्हणून मत तुम्ही सुद्धा सांगत मागणार होता नाही. आता. कसली विधानं करताय? एका तुम्ही बाजूला तुमचे म्हणताय- अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नाही, बसून आता त्यांनी गणित त्यांच्या- मांडली. अहो, त्या- एका त्या- बाजूला मंदाजी, अहो, हाके मंदाजी, एका बाजूला जे म्हणताय वाघमारे की आणि आमचं विद्याताई जे गणित म्हणतात पक्का ना, आहे. आमची मतं दुसऱ्या intact बाजूला आहेत, म्हणताय intact आहेत. की आम्ही हे घोडे विधान बाजार परिषदेच्या करणार नाही. निवडणुकीच्या नंतर अहो, करेल. मतं कोणाची आणणार मतं कुठून? intact आहेत ती. काय बाहेरून मतं आणणार आहेत का? म्हणजे जी आतली मतं आहेत त्याच्यावरच होणार आहे एक मिनिट गणेश हाके बोला. काय म्हणजे गणेश तुम्ही हाकेंचं- दोन्ही बाजूनी डॉक्टर राजू वाघमारे, चुकीचं बोलताय. गणेश हाकेंचं बाजाराच्या आपण संदर्भामध्ये त्यांनी आता वेगळ्यासारखं नाही, बोलताय. जे वाघमारेने गणित इथं मांडून दाखवलं आणि त्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे असं आहे की तो घोडे बाजार होईल. आणि जर घोडे बाजार जर होणार असेल तर घोडे बाजार कोणाच्या संदर्भात होणार आहे? कुठले आमदार असणार आहेत ते घोडे बाजारामध्ये सामील होणार आहे? ते तुम्ही सांगा ना. राजू वाघमारेंनी तुम्ही सांगायला पाहिजे सांगा. ना. गणित तुम्ही तुम्हाला काय मांडली भीती आहेत ना. वाटायला लागली मला सांगा ना. सांगा. तुम्ही तुमच्या की पायाखालची वाळू काय BJP घसरते आहे? पैसे तुम्ही घेऊन जर या तुम्ही निवडणुकीत नाही, तुम्हाला उतरले. विश्वास आहे ना, हे तुम्ही सिद्ध इंटॅक्ट झालं. आहात ना. आज तुम्ही- बीजेपीच्या नाही, प्रवक्त्याने ज्या गोष्टी सांगितलं काँग्रेस की राष्ट्रवादी आमचं गणित मतं पक्का intact आहेत असं म्हणजे ते म्हणतायत ना. बीजेपीच्या मग त्यांनी प्रवक्त्याने मला सांगा घोडे बाजार होतोय म्हणण्याचं कारण काय आहे? बीजेपीच्या प्रवक्त्याने आज हे सिद्ध केलं आणि हे स्पष्ट केलं महाराष्ट्राच्या जनतेला की बीजेपी पैसे घेऊन या विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरले आणि बीजेपी काँग्रेसचे लोक पैसे घेऊन हे फुटतात हे प्रवक्त्यांनी तुम्ही सांगितलं आज. अप्रत्यक्षपणे बरोबर, सांगतायत हाके जी. वाघमारे. डॉक्टर राजू वाघमारे, आपण आमदारांच्यावरती आरोप बोलू करतात. देऊ, तरच ऐकून धन्यवाद. घ्या. आमदारांच्यावरती हाके जी. तुमचा विश्वास नाहीये. कबूल तुम्ही केल्याबद्दल सांगतात धन्यवाद. तुम्ही सांगतात की काँग्रेसचे आमदार पैसे घेऊन फुटतात हा तुमचा आरोप आहे. आम्ही असं आम्हाला बोललेलो काही नाही. गरज नाही. आम्ही आमच्या मतदानावर आमचा शिवसेना पूर्ण नाही. विश्वास आहे. घोडेबाजार शिवसेनेला कोणाशी करणार विसरलात घोडेबाजार का? होणार कोणाशी करणार एक मिनिट, एक मिनिट. याचा अर्थ तुमच्या आमदारावरती तुमचा विश्वास नाही, तुमच्या लोकांच्यावरती म्हणजे तुमचा विश्वास नाही, नाही. डॉक्टर राजू वाघमारे, शिवसेनेचा प्रश्न येत नाही कारण शिवसेना काय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे उघड जाईल अशी शक्यता तुम्हाला म्हणायची आम्हाला का? नाही. अशी शक्यता तुम्हाला वाटते का? मला असं वाटतं की शिवसेनेचे एक्स्ट्रा आमदार शिवसेनेच्या 2 पैकी 1 सीट निवडून आणून बाकीची सीट बीजेपी निवडून आणेल स्वतःची एक्स्ट्रा. त्याच्याशिवाय काय करणार बीजेपी? एक हा धक्का नेमका तुमची ही जी काही म्हणणं आहे तुमचं या संदर्भामध्ये, हा धक्का नेमका कोण कोणाला देणार आहे हे कळेल. पण आत्ताची परिस्थिती जी आहे, राजकीय परिस्थिती, विश्वंभर चौधरी, थोडक्यात या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठे काही आशेचा किरण दिसतोय का? कारण एकीकडे सगळेच पक्षांतर्गत कुरघोडी आहे आणि दुसरीकडे सगळेच पक्ष एकमेकांच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले दिसतात, त्याच्यातनं कोणतरी कोणाला धक्का देईल अशी जर परिस्थिती तशीच राहिली, दोन जर का माघार झाले नाही या सगळ्या उमेदवारांची, तर येणाऱ्या काळामध्ये धक्का साधारणतः कुठे बसेल असं तुम्हाला वाटतं? नाही, आता याला सगळ्या शक्यता मला असं वाटतं की या खुल्या आहेत. म्हणजे आता शेवटी तिथे 2 उमेदवार जे असतील ते पैशाच्या जोरावर निवडून येतील असं आपण गृहीत धरतो. म्हणजे शिवसेना आणि भाजपा शिवसेनेचे फोडील का आता वाघमारे साहेब कॉन्फिडंट आहेत, पण माहित नाही की काँग्रेसचे पण फोडतील का. याला आता महाराष्ट्रात काही सांगता येत नाही. बघा, महाराष्ट्राचं राजकारण हे आता असं पहिल्यासारखं ठराविक राहिलेलं नाही की आपण मानू शकतो की, आणि त्या पक्षात तसे नेते राहिले नाही की ते कंट्रोल करू शकतील. त्यामुळे काही होऊ शकतं. फक्त एक गोष्ट मात्र नक्की, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी जे म्हणतात ती त्यांचं म्हणणं बरोबर आहे की तुम्ही जेव्हा एक ऍडिशनल उमेदवार उभा करता तेव्हा तुम्ही संशयास्पद वातावरण तयार करता आणि तुम्ही ती स्पर्धा सुरू करता. याच्याबद्दल तर कोणाला काही शंका नाही. भारतीय जनता पक्षाची तयारी कशी आहे, म्हणजे आता अपक्ष जरी धरले म्हणजे 5 त्यांचे निवडून येऊन साधारण 12 मतं त्यांच्याकडे शिल्लक राहत आहे. आता त्या 12 मताला आणखी ते कशी मतं जोडणार आहेत ते मला कळलं नाही. 15 मतं त्यांना जोडावी लागतील, ती कशी अपक्ष धरून सुद्धा ते गणित जुळत नाही. वाघमारे यांनी ते सांगितलं. आता ती म्हणून मी म्हणलं की ती उत्सुकता आहे की काय ते करणार आहेत. त्यांनी जर विड्रॉ केलं तर ते प्रश्नच राहत नाही. पण नाही केलं तर मग मात्र राज्याच्या विधान परिषदेत भरपूर पैसे चालणार आणि मतांची भरपूर खरेदी विक्री होणार हे कोणी सांगितलं नाही. नक्की. आणि अर्थातच हीच बाब आपल्या सगळ्यांसाठी दुर्दैवाची असणार आहे. ही दुर्दैवाची बाब जर टाळायची असेल तर ही स्पर्धा कुठे टळेल का हे सुद्धा बघायला हवं. आणि अर्थातच राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे. या शक्यतांच्या खेळामध्ये आपण बघत राहूया. आपल्याला ज्यावेळेला मतदानाचा सामान्य नागरिकाला हक्क असेल त्यावेळेला तो त्याचा हक्क बजावेलच. पण तत्पूर्वी आता नेमके हे सगळे आमदार काय करतात ते आपल्याला लवकरच कळणार आहे. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद. नमस्कार.